शेती अशी आहे की कंपनीनं एखाद्या गुंडाला, एखाद्या भूमाफियाला विकून टाकली आणि त्याचा ताबाही घेऊन टाकला. तुम्ही शेंडे म्हणून अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे, नांदगाव खंडेश्वर व धामणगाव रेल्वे तालुक्यातील सुमारे 500हून अधिक शेतकऱ्यांच्या जमिनीवर कलकत्ता येथील बकिंगहॅम लिमिटेड कंपनीने मालकी हक्काचा दावा केला आहे. 1935च्या सुमारास जिनिंग प्रेसिंग व्यवसाय करताना कंपनीने शेतकऱ्यांना कर्ज देऊन त्यांच्या जमिनी गहाण घेतल्या होत्या. नंतर कंपनीच्या संचालकांनी या जमिनी शेतकऱ्यांना विकल्या असल्या तरी कंपनीतील अंतर्गत वादानंतर सुप्रीम कोर्टाने जमीन कंपनीच्या मालकीची असल्याचा निकाल दिला. या निकालाच्या आधारे कंपनीने 1978 मध्ये दावा दाखल केला होता. 2000 मध्ये कंपनीच्या बाजूने निकाल लागला आणि त्याविरोधात दाखल अपीलचा निकालही फेब्रुवारी 2026 मध्ये कंपनीच्या बाजूने लागला. त्यामुळे आता कंपनीकडून सर्व जमीन आपल्या नावावर करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. या पार्श्वभूमीवर बाधित शेतकऱ्यांनी पुढील कायदेशीर लढ्यासाठी चांदूर रेल्वे येथे माजी आमदार प्राध्यापक वीरेंद्र जगताप यांच्या उपस्थितीत बैठक घेतली. शेतकऱ्यांनी ही कंपनीची सामान्य शेतकऱ्यांची जमीन लुबाडण्याची साजिश असल्याचा आरोप केला असून पुढील लढा विधितज्ञांच्या मार्गदर्शनात लढण्याचा निर्णय घेतला आहे. ब्युरो रिपोर्ट MB न्यूज, महाराष्ट्रातील बातमीपत्र. विषय असा आहे अमरावती की चांदूर, धामणगाव आणि नांदगाव तालुक्यामध्ये कलकत्त्याच्या बकिंगहॅम कंपनीच्या जमिनी होत्या. 1935 पासून जवळपास 90 वर्षापासून त्यांच्या कंपनीच्या कोर्ट केसेस सुरू होत्या. 1978 मध्ये कंपनीनं दावा केला आणि ह्या जमिनी आमच्या आहे म्हणून त्यांनी जमिनी विकणं सुरू केल्या. परंतु लोकांना हे माहीतच नव्हतं. विशेषतः धानोरा मोगल, पळसखेड, सावंगी मगरापूर, एकपाळा, कवठाकडू, जवळा, धोत्रा, किरजवळा या भागात या जमिनी जास्त प्रमाणात आहेत. यांना 98 साली माहीत पडल्यानंतर काही लोक हायकोर्टात गेले आणि हायकोर्टाने जिल्हा कोर्टाला या प्रकरणात निकाल देण्यास सांगितलं मेरिटवर. पण आत्ता 25 वर्षानंतर जिल्हा कोर्टाचा निकाल आलेला आहे की यांच्या विरोधात निकाल गेलेला आहे आणि कंपनीच्या बाजूनं निकाल गेलेला आहे. आता 3 पिढ्यापासून जे शेतकरी जमिनी वाहून राहिले त्याच्यात कोणाच्या सिलीमध्ये मिळालेल्या जमिनी आहे, कोणाला कुळात मिळालेल्या जमिनी आहे आणि कोणाला खरेदी हक्कानं केलं, म्हणजे देवानंद खुनेसारख्याची जमीन खरेदी हक्कानं आहे. त्या जमिनी आता कंपनी ह्या जिल्हा कोर्टाचा आधार घेऊन ताब्यासाठी, एक्झिक्युशनसाठी अर्ज करणार आहे. म्हणून आपलं काम आहे की आता कोर्टात जाऊन, वरिष्ठ कोर्टात जाऊन त्यावर स्थगनादेश घेणे आणि आपल्या जमिनी वाचवणे. त्यासाठी आम्ही ही सगळी 3ही प्रकारच्या जमिनीची पार्श्वभूमी, 250 ते 350 लोक आहेत. त्याच्यात 2 पिढ्या झाल्या म्हणजे आता त्याच्यात वाटण्या झाल्या तर 500-700 लोक असतील. म्हणून त्यांना खबरदारी आणि जागृत करण्यासाठी आम्ही आजची बैठक घेतली होती. कुठली कंपनी आहे ते? बकिंगहॅम कंपनी, कलकत्ता. तेव्हा केस दाखल केली त्यांनी 1935, 1947, 1978, 2000, 2025. आणि यामुळे तुम्हाला न्याय मिळाला का? आम्हाला न्याय मिळालेला नाही, परंतु आमची लढाई चालू आहे. आम्ही जर लढाई केली नाही, कोर्टात गेलो नाही तर उद्याच कंपनी, आणि अनेक शेती अशी आहे की कंपनीनं एखाद्या गुंडाला, एखाद्या भूमाफियाला विकून टाकली आणि त्याचा ताबाही घेऊन टाकला. तुम्ही शेंडे म्हणून सावंगी मगरापूरचे आहे, 22 एकर जमीन गेली आहे. भूमाफियानं ताबा घेतला, गरीब माणूस भांडण करू नाही शकला. म्हणून त्यांचीही मुलाखत तुम्ही घेतली पाहिजे आणि लोकांना काय सत्य आहे ते सांगितलं पाहिजे अशी अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. नेमकं घडलेल्या प्रकाराबद्दल काय सांगा? माझी म्हणजे कुळाची जमीन होती 25 एकर. टिंबुर्णीमध्ये 10 एकर आहे आणि सावंगीमध्ये 15 एकर. त्याचे कुळ कमी करून त्याची विक्री केली गेली. आणि तुम्हाला कोणाची नोटीस आली का यापूर्वी? नाही, काही नोटीस नाही आली, काही नाही. नाही, कोर्टात प्रकरण आहे? कोर्टात प्रकरण आहे ना आमचं. भस्पे साहेबांनी ते कोर्टात प्रकरण दाखल केलं. मग तुम्ही त्याच्यावर काही दाखल केलं का? त्याच्यावर काहीच हे नाही केलं. आज तुम्ही या ठिकाणी बहुतांश शेतकरी या खरेदी जमल्या, नेमकं काय प्रकार आहे? बकिंगहॅम कोर्ट कंपनी इथे 1938 पासून चांदूर रेल्वेला व्यापार करण्याच्या दृष्टीनं इथे आली होती आणि कंपनीतर्फे हिरालाल मुरारका नावाचे बोर्ड ऑफ डायरेक्टर इथलं या परिसरातलं काम पाहत असताना त्यांनी या परिसरातली बरीचशी जमीन स्वतः गहाण करून किंवा विकत घेऊन इथली जमीन विकत घेतली आणि शेतकऱ्यांकडून ते कापसाची खरेदी करून व्यापार त्यावेळेला करत होते.
परंतु त्यानंतरच्या काळात जेव्हा ही कंपनी इथली बंद व्हायला लागली त्यावेळेला हिरालाल मुरारका यांनी इथल्या शेतकऱ्यांना ती जमीन विकत दिली आणि खरेदी करून ते खरेदी खत आता व्हॅलिड आता त्यांच्याजवळ आहे. त्याच्यानंतर त्यांच्या भाऊबंदकीचा वाद कलकत्ता हायकोर्टात 1938 पासून तर 1977-78पर्यंत तिथे कलकत्त्याला चालला. कलकत्ता हायकोर्टला चालला, त्यांना सुप्रीम कोर्टला चालला आणि कंपनीचं असं म्हणणं आहे त्यावेळेला की कलकत्ता हायकोर्टात आमचा भाऊबंदकीचा वाद होता आणि ही जमीन वादग्रस्त आहे, त्याच्यामुळे हिरालाल मुरारकाला ही जमीन विकण्याचा अधिकार नव्हता आणि असं आम्ही पेपरला मुंबईच्या वर्तमानपत्रात इंग्लिश वर्तमानपत्रात 1965 साली आम्ही ते हे केलं होतं, जाहिरात दिली होती. नमूद केलं होतं. त्यांनी हे केलं होतं. आता शेतकरी सर्व हे ग्रामीण भागातले आणि वर्तमानपत्र मात्र मुंबईचं इंग्लिशचं वर्तमानपत्र या शेतकऱ्यांना कुठलंही त्यातला माहिती नसल्यामुळं या शेतकऱ्यांनी 1964च्या दरम्यान त्या सर्व शेती खरेदी केल्या आणि कंपनीनं मग हायकोर्टाचा निकाल सुप्रीम कोर्टाचा निकाल हाताशी घेऊन इथे 1978 साली दावा दाखल केला दिवाणी न्यायालय अमरावती. तर तिथं 2000मध्ये त्याच्या निकाल लागला त्या दाव्याचा आणि तो एकतर्फी निकाल लागला. त्यामध्ये फक्त विनोदराव काळमेघ हे कुळधारक शेतकरी असल्यामुळे एकच फक्त त्यातून सुटले आणि इतर 256 शेतकऱ्यांच्या विरुद्ध हा निकाल त्यावेळेसला लागला. त्यातले बहुतांश शेतकरी त्यावेळेला मयत असताना देखील त्यांच्या विरुद्ध डिक्री पास झालेली होती. मग त्याविरुद्ध 13-14 शेतकऱ्यांनी फर्स्ट अपील नागपूरला हायकोर्टामध्ये अपील दाखल केलं आणि त्या अपिलाचा निकाल आता 2026मध्ये लागला. त्याच्यामध्ये 2 कुळधारक शेतकरी, त्याच्यामध्ये मी पण एक आहे आणि एक हांडेसर म्हणून आहे, त्या दोघं सुटले आणि इतरांच्या विरोधात पुन्हा तो निकाल आता गेलेला आहे. एकंदरीत किती शेतकरी आहे? एकंदरीत 1978 सालचे 256 शेतकरी आहे, म्हणजे आत्ताचे जवळपास 1000 शेतकरी असतील तिसऱ्या पिढीतले. म्हणजे प्रकरण कोर्टामध्ये आणि सुरू 3 आहे. प्रकारचे शेतकरी आहेत त्याच्यात, कुळधारक शेतकरी, सिलिंगधारक शेतकरी आणि खरेदी हक्कानं मिळवलेली जमीन असे 3 शेतकरी आहे. त्यातले कुळधारक शेतकरी आतापर्यंत जवळपास 4 सुटले. पण इतर शेतकरी आता अनुदानानं म्हणा, त्यांना माहितीचा अभाव असल्यामुळं म्हणा, कोर्टाचा हे असल्यामुळं ते कोर्टापर्यंत पोहोचले नाही. आता वीरेंद्र भाऊच्या माध्यमातून त्या सर्व शेतकऱ्यांना जागरूक करून त्यांना कोर्टापर्यंत कसं पोहोचवता येईल हे मार्गदर्शनासाठी इथे आज आम्ही सगळेजण उभे सदर प्रकरण कोर्टात नाही आहे सध्या, आहे, सध्या चालू आहे. कोर्टात सुरू आहे. हो हो. आणि हिरालाल जो आहे हां. यांनी तुमच्यावर काही दाखल केलं होतं काही? हिरालाल मुरारका डायरेक्टर होता इथे हां. कंपनीतर्फे, पण कंपनीनं असं तिथे आर्ग्यू केलेलं आहे त्या हायकोर्टामध्ये की हिरालाल मुरारकाला इथली चांदूर रेल्वेच्या परिसरातली जमीन विकत घेण्याचा अधिकार होता, परंतु त्याला विकण्याचा अधिकार नव्हता. आणि ते खूप मोठं गौड बंगाल आहे त्याच्यामध्ये, कारण त्यांची जी भावजय आहे हिरालाल मुरारकाची, त्यांनी हिरालाल विरुद्धच दावा दाखल केला होता. त्यावेळेला हिरालाल मुरारका हा कंपनीचाच होता कंपनीमध्ये, आणि ती गिन्नी देवी नावाची जी कोणती त्याची भावजय ती त्यावेळेला जिंकली होती. मग याकरता तुमचं संपूर्ण शेतकऱ्यांचं पुढील पाऊल काय राहील? कोर्टासमोर आपलं म्हणणं मांडणे. आता एक्झिक्युशनचा जो दावा आहे त्याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की सगळ्यांनी हजर व्हावं. आता 10 शेतकरी हजर झाले नाही तर पुन्हा एकतर्फी निकाल द्यावा. आता जर शेतकऱ्यांनी या निकालाच्या विरोधात वेगवेगळ्या पातळीवर अपील दाखल केलं नाही, स्टे घेतले नाही, तर ही कंपनी अधिकाऱ्यांना हाताशी धरून पैसे खाऊन यांच्या जमिनीचे सातबारे बदलवतील आणि ही जमीन भूमाफियांना विकून टाकतील. तेव्हा शेतकऱ्यांच्या हाती काहीही राहणार नाही. म्हणून खबरदारी घेण्यासाठी, काळजी घेण्यासाठीची बैठक आम्ही आज बोलवली होती. हा साहेब नमस्कार. MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्रामधून मंगेश बोबडे बोलताय. हा बोला ना. एक तुमची प्रतिक्रिया पाहिजे होती, बातमी तयार करताय आम्ही. चांदूर रेल्वे तसेच नांदगाव, खंडेश्वर व धामणगाव रेल्वे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीवर कलकत्ता येथील बँकिंगहॅम लिमिटेड कंपनीने दावा केला आहे म्हणते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. याबद्दल तुमची काय प्रतिक्रिया राहील? प्रतिक्रिया अशी आहे की पहिले 50 वर्ष गेले ह्या जमिनीबद्दल आमचे कंपनीचे सुप्रीम कोर्टात. हम्म. सुप्रीम कोर्टातून आम्ही जिंकून आल्यानंतर आम्ही 1978 मध्ये या सगळ्या प्रकरणावर लोकांवर दावे दाखल केले. 2 दावे दाखल केले की तुमच्या खरेदी अवैध आहे आणि आमच्या ताब्याची आहे. त्या दोन्ही गोष्टी सन 2005 मध्ये कोर्टाने आमचे मान्य केले. सगळे लोक हजर होते. सगळे सविस्तर कुळाबद्दल वगैरे सगळं ज्यांना जे अधिकार आहे ते त्यांनी सगळं कोर्टाने आदेशात घेतलेले आहे. आदेशाची प्रत माझ्याकडे सुरक्षित आहे. आपल्याला वाटल्यास मी PDF करून पाठवून देईल. हा.
मग दुसरी गोष्ट की मग हे हारलेले जी लोक आहे हम्म. हे सन 2000 मध्ये हायकोर्टात गेले. हायकोर्टाने मग अमरावतीचं कोर्ट अप्पर पहिले कमी इथं होतं, तर मग वाढलं तर ते 2015 मध्ये इथं आले सगळे दावे. ते आता ओके. ते सगळे चालले आणि मग त्याच्यातही हारले. हम्म. अशा जमिनीच्या बद्दल आणि सगळ्याच्या मालकीचा विवाद नाही आहे. नाही. म्हणजे कोणत्याही प्रकारे कंपनीची जमीन दाबून बसून जाणे आणि कूड लावून घेणे आणि हे करणे आणि विरोध केलं तर असं म्हणजे कोर्टाच्या आदेशाविरुद्ध जाणं योग्य नाही आहे. कंपनी योग्य प्रकारे कोणतेही अनैतिक प्रकार न घडवता आपली कारवाई करून राहिलेली आहे. आणि आम्ही प्रत्येक कास्तकाराला बोलायची कंपरमाईजची संधी देत आहोत. आता आम्ही घरी जातो, निरोप देतो. आता तुम्ही ऐकायलाच तयार नाही आहे. हम्म. आम्हालाही कल्पना आहे की कास्तकाराचं काय झालेलं आहे. तुम्ही मस्त लेआउट पाडून शेतं विकून राहिले, प्लॉट लेआउट पाडून विकून राहिले आणि तुम्ही म्हणता की गरीब कास्तकार गरीब कास्तकार. अरे गरीब कास्तकार कुठं आहे? तिथं त्या जमिनीवर बस स्टँडच्या बाजूला जमिनी आहे, कुठं कुठं मौक्याच्या जमिनी आहे. आणि तुमच्याकडे आम्ही बोलतो बाबा काय आपसात करून टाका. तुमच्याच वाडवडिलांनी आमच्याकडे जमिनी विकलेल्या आहे आणि तुम्हीच त्याच्यावर बसून आहे आणि तुम्ही म्हणता आमचं कूड घ्या. असं कुठं कुठं आहे या जगात? कारण काय? कंपनीनं जमिनी काही गहाण नाही ठेवल्या, काही हिसकवल्या नाही. त्या काळात या लोकांना कंपनीकडे खातं होतं यायचं जीन प्रेस मध्ये, पैशाची उचल केली, कबुली दिली की आम्ही उचललेले पैसे आहे पण आम्ही तुमचा भरणा देऊ शकत नाही. त्या काळात समजा आमचे 10,000 रुपये आहे तर 3,000 मूल्याची जमीन कंपनीच्या माथी मारलेली आहे. 7,000 रुपये कंपनीनं त्यावेळेस सुद्धा घाटा खाल्लेला आहे आणि रीसर यायच्या पूर्वजांनी केलेला आहे. आता 100 वर्ष लोटलेले आहे. पक्क्या रजिस्टर खरेदी आहे. काही असं सावकारी आणि काही गहाणगाठीचं असं काहीही नाही आहे. नाही, जसं तुम्ही म्हटलं का त्यांना 10,000 रुपयात हे 7,000 रुपये त्यांना तुम्ही करारनामा लिहून घेतला होता का तसं त्यावेळी? हा, अरे रजिस्टर खरेदी आहे देवा. हा ना, रजिस्टर खरेदी करून म्हणजे त्या करारनामाकडे ओके आहे, बिलकुल आहे ना. मग बिलकुल शेतकरी कसा तुमच्यावर आरोप करताय का हे कंपनी बा शेतकऱ्यांना लुबाडत आहे म्हणून? आता 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 कोण काय बोलते आणि कशा होते, काय राजकारण आहे हम्म. त्याच्यात तर आम्ही काही करू शकत नाही ना. बोलणाऱ्याचं तोंड तर पकडू शकत नाही. आमचं सगळं रीतसर आहे. आम्ही तुम्हाला आदेश पुरावे सगळे दाखवू शकतो. बोला तिथं येऊ शकतो. बोला तिथं कंपनी स्टेजवर येऊन बोलू शकते. असं काही नाही आहे. रजिस्टर जेव्हा तुमच्या पूर्वजांनी आम्हाला रजिस्टर विक्री करून दिलेली आहे, हम्म. मग पेपरात दिलं, इंग्रजीत दिलं, हे नाही माहित तर तुला नाही माहित आहे. तो आता हे जे केस हारले की नाही हम्म. तर त्याच्यात वानखडे वकील होते, ते माझे जुने मित्र. तर ते म्हणाले रज्जू भैया इनका धोतरे का कैसा क्या करते. तो मैंने बोला वकील साहब इनके पास जो जमीन होगी आधी इनको छोड़ देता, आधी मेरे को दे देना. तर ते म्हणते हा बोला आता बोला बोला. हारायचे अगोदर मी तुमच्या सोबत कॉम्प्रोमाइज साठी तयार आहे. अर्धी जमीन तुम्हाला द्यायला तयार आहे आणि तुम्ही नाही म्हणता आणि तुमचं सगळं सोडून द्या. तर मग कंपनीला काय करायचं कसं करायचं समजून सांगा. आपण गाईडलाईन करा, आम्ही तसं करतो. नाही, तो काही एकंदरीत किती problem नाही. शेतकरी आहे असे एकंदरीत? आता कसं होतं की एकूण 256 लोक आहे. पण ते 256 लोक कसे आहे की जसं कंपनीची जमीन होती तर एकानं दुसऱ्याला दिली, दुसऱ्यानं तिसऱ्याला दिली, तिसऱ्यानं चौथ्याला दिली, चौथ्यानं पाचव्याला दिली, तर पाचवा असे 5 नावं त्या जमिनीबद्दल आलेले आहे. एकूण 256 लोक नाही आहे त्या जमिनीत. 50 कसं जास्तीत जास्त. आता तीनही 50 तालुक्यातले आमचे ना, नांदगाव, चांदूर आणि धामणगाव. अरे बाबा, धामणगाव मध्ये एक तिवरा गाव आहे, तिथं 4 शेत आहे. ओके. आणि हे झालं धामणगाव. आणि नांदगाव मध्ये काय 1 शेत आहे घोड मध्ये. आता तालुके बोलता पण त्या तालुक्यात जमिनी किती आहे कंपनीच्या नावाच्या? या बोलणाऱ्याने 7-12 तर द्यावे ना. 20-20 वर्ष याईनं आमदारकी भुगतलेली आहे आणि कास्तकारांना चुत्या बनवून त्या भस्मेच्या हातानं हायकोर्टात जाऊन काय भेटलेलं आहे तिथं? काहीतरी कास्तकाराचं भलं करणारा माणूस काय राहते सरळ आमच्याकडे येते, भैया असं नाही असं तुम्हाला करावं लागल.
आणि जेव्हा कंपनी नाही बोलेल तेव्हा आपण बोलायचं की बा तुम्ही असा चुकीचं वागणूक करून राहिले म्हणून. माझं असं म्हणणं आहे. फक्त काही बी स्टेजवर भरून बसून बोलून जायचं, काही लुबाडणूक करायची, मग चोरी पकडल्या गेली तर याच्या मागं लप, तिच्या मागं लप. ना काही होत नाही ना भाऊ. कोर्टाचे आदेश आहे. सगळे सगळे कोर्ट विकले जाणार आहे काय त्यांच्या बोलल्याप्रमाणे? सगळ्या कोर्टात चुकीच्या राहणार आहे काय? एखादा आदेश तर वाचून पहा म्हणा. शिकलेले फरवरीमध्ये समजा हा एक निकाल आला 2026 मध्ये. हा. मग कोर्टाने ही जमीन कंपनीच्या मालकीची आहे असा निकाल दिला ना. याईनं कंपनी हे जे गेले होते अपील मध्ये गेले होते तर त्याईनं म्हटलं की जो खालचा दावा आहे कंपनीचा यानं म्हटलं की ही डिग्री रद्द करा. कोर्टानं म्हटलं नाही, खालच्या कोर्टानं जे दिलेलं आहे तुम्ही जे पुरावे दिलेले आहे मान्य नाही आहे, खालचं बरोबर आहे असं बोललेले आहे. असं काही नाही आहे. 25-25 वर्ष झालेले आहे. तुम्ही भांडूनच राहिले. तुमचं म्हणणं कुठं ऐकूनही नाही राहिलं. कोणाला काही गृहीतही नाही आहे. आणि तरी म्हणता की आम्ही घेतली. अरे बाबा तुम्ही कशी घेतली मग? आता अनिल अंबानी आणि मुकेश अंबानीला अनिल अंबानीची जमीन विकायचं काही कारण आहे काय? आणि मुकेश अंबानीनं अंबानी बनवून विकली तर अनिल अंबानीनं दावा टाकून जिंकला तर ते काय फ्रॉड झालेला आहे काय? बोला मला. एकंदरीत किती एकर शेती आहे हे सर्व शेतकरी मिळून? सर्व समजा ना 700 एकर असेल. 700 एकर. त्याच्यात साहेब कसं झालेलं आहे, आता एका घरातले 10 हिस्से झाले. पोरीले, जवायले, पोराले असे. तर असं वाटतं किती लोक आहे म्हणून. असं काही जितकं ते आलेलं आहे. काल स्टेजवर मी होतो ना, तिथंच होतो मी चांदूरला. मी माझी प्रतिक्रिया कोर्टाच्या अनुरूप दिलेली आहे की कोर्टाच्या आदेशाप्रमाणे नियमाप्रमाणे मी कारवाई करणार आहे. कंपनी करणार आहे म्हणजे मी कंपनीचे ओनर तुम्ही आहे का सध्या? ओनर नाही आहे मी. रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी आहे. रजिस्टर पॉवर ऑफ अटर्नी का? मी ठीक आहे, धन्यवाद. जितकं बोललेले आहे ते सगळं म्हणजे असं दिशाभूल करणारी गोष्ट आहे. जेव्हा हे आमदार नव्हते तेव्हा आमदार साहेब आमच्या सोबत होते. हेच कास्तकार होते. कास्तकार यांच्याकडे गेले तर ते त्याला बोलून राहिले असं आहे आणि तसं आहे. आमदार झाल्यानंतर वोटाच्या याच्यानं ते त्याच्या हितेशी झाले. त्याच्या घरून मिटिंग घडल्या, सगळं बोलणं झालं. तेव्हा काही नाही. तुम्हाला जमीन घ्यायची होती त्या राठीच्या थ्रू आणि पाणीच्या भावानं तुम्ही मागून राहिले. तो पण पाणी मागून राहिला. अरे बा तुम्ही आमदार आहे, तुमचे आमचे काही भांडणं नाही, काही संबंध खराब नाही आहे. कशाला सरळ बोला. मग तुम्ही कसे घेत होते त्या जमिनी? तुमच्या कॉलेजच्या बाजूला लागून जे शेत होतं तुम्ही कसं घेत होते? आमदार साहेबांना एक खरा प्रश्न आहे ना. मग मला एक सांगा, संपूर्ण जे शेतकरी आहे यामधील या शेतकऱ्यांना मोबदला मिळाला आहे का? मग सगळं यांच्या वाडवडिलांना मिळालेलं आहे. हे जे आहे ना नवीन पिढी आली ना भाऊ, पहिले 37 पासून चाललो 77 पर्यंत. मग खाली आलो आम्ही इथं 78 मध्ये. तर मग पिढ्या बदलल्या. त्याला माहिती नाही, कोणी माहिती घ्यायला येत नाही, कोणी बोलायला तयार नाही. तर मग आता काय होणार आहे? काहीतरी करायला पाहिजे ना. आमचे टायटल तुम्ही कसे बदलून घेता? तुम्हाला मालकाला भेटायला पाहिजे ना. आणि आम्ही म्हणतो तिथे येतो ना, तुम्ही म्हणता या ना, आम्ही बैठक करू ना. जगताप साहेबांना सगळ्याला जमा करा आणि आम्हाला बोलवा. यायचा काही निकाल काढा. धन्यवाद. तुमचं नाव काय? माझं नाव आहे राजेंद्र जयकुमार अग्रवाल, जवाहर रोड, अमरावती. धन्यवाद. तुम्ही MB न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्राला 2 शब्दाची प्रतिक्रिया दिल्याबद्दल. धन्यवाद साहेब. मी बी धन्यवाद देतो आपल्याला.